श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मी आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. येत्या 5 तारखेला 5 डिसेंबरला कालभैरव जयंतीही आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कालभैरव जयंतीचं काय महत्त्व आहे आणि या दिवशी आपल्याला असे कोणते उपाय करायचे आहेत, ते केल्याने आपल्या घरामध्ये असणाऱ्या प्रत्येक सदस्याच्या कामामध्ये ज्या काही अडचणी निर्माण होत असतील त्या दूर होतील आणि आपल्या घरातील प्रत्येक सदस्याला त्यांच्या कामामध्ये हे यश मिळेल. आपल्या कामामध्ये येणाऱ्या अडचणी या दूर करण्यासाठी कालभैरव जयंतीच्या दिवशी आपल्याला कोणता उपाय करायचा आहे याबद्दल मी संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वात आधी आपण कालभैरव जयंतीचे काय महत्त्व आहे हे बघूया. तर 5 डिसेंबरला मंगळवारी कालभैरव अष्टमीही आहे, म्हणजेच कालभैरव जयंती आहे. हा दिवस भगवान भैरव आणि त्यांच्या सर्व रूपांना समर्पित आहे. भगवान भैरव हे भगवान शंकरांचेच रूप मानले जाते. त्यांची पूजा करण्याला विशेष असं महत्त्व आहे. कालभैरव हे भगवान शिवाचे रौद्र असे रूप आहे. भगवान शिवाच्या रौद्र रूप असलेल्या कालभैरवाची पूजा केल्याने आपल्याला जी काही भीती वाटत असते, अनाठाई भीती वाटत असते किंवा आपल्याला जे काही नैराश्य आलेले असते ते दूर होते आणि आपल्या प्रत्येक कामामध्ये जे काही अडथळे येत असतात ते दूर होत असतात. कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला भगवान शंकराने कालभैरवाचा रौद्र अवतार हा घेतला होता, म्हणून हा दिवस कालभैरव अष्टमी म्हणून साजरा केला जातो. भगवान कालभैरवांबद्दल असे म्हटले जाते की कालभैरव हे माणसाच्या चांगल्या आणि वाईट कर्मांचा हिशोब हे ठेवत असतात. सजीवांचे कल्याण करणाऱ्यांवर कालभैरवाची विशेष कृपा ही होत असते, तर वाईट कृत्य करणाऱ्या आणि अनैतिक कृत्य करणाऱ्यांना भगवान कालभैरव हे शिक्षा देत असतात. म्हणजेच भगवान कालभैरव हे माणसाच्या प्रत्येक चांगल्या आणि वाईट कर्माचा हिशोब हा ठेवत असतात आणि त्यानुसार त्याला त्याच्या चांगल्या आणि वाईट कर्मानुसार त्याला फळ हे देत असतात. कालभैरव जयंतीच्या दिवशी काळ्या कुत्र्याला खायला हे घातले पाहिजे. असे केल्याने भगवान कालभैरवांसोबतच आपल्याला शनिदेवाची कृपाही प्राप्त होत असते आणि त्यासोबतच आपल्यावर जर काही राहूचा अशुभ प्रभाव असेल तर तो दूर होत असतो. कालभैरवाची उपासना केल्याने मनातील भीतीही नाहीशी होते आणि कोणत्याही प्रकारच्या वाईट नजरेचा प्रभाव हा आपल्यावर राहत नाही. कालभैरव जयंतीच्या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान करावे आणि सकाळी स्वच्छ वस्त्रे परिधान करून कालभैरव मंदिरामध्ये जाऊन कालभैरवांचे दर्शन हे घेतले पाहिजे. त्याचप्रमाणे कालभैरव जयंतीच्या दिवशी संध्याकाळी कालभैरव मंदिरामध्ये जाऊन भगवान कालभैरवांना नारळ, खडीसाखर हे अर्पण करावे आणि आपल्याकडून कळत नकळत जर काही चुका झाल्या असतील तर त्याबद्दल त्या सर्व चुकांची क्षमाही मागायची आहे. कालभैरव जयंतीच्या दिवशी आपण कालभैरव मंदिरामध्ये जाऊन त्यांचे दर्शन घेऊन त्यानंतर त्यांना नारळ, खडीसाखर अर्पण करून त्यासोबतच कालभैरवांना एक फुलांचा हार सुद्धा आपल्याला अर्पण हा करायचा आहे. कालभैरव जयंतीच्या दिवशी अशी पूजा जर आपण कालभैरवांची केली तर आपल्याला कालभैरव देवता ही अनेक संकटांपासून वाचवत असते. तर हे होते कालभैरव जयंतीचे महत्त्व. आणि आता आपण कालभैरव जयंतीच्या दिवशी आपल्याला कोणता उपाय करायचा आहे याबद्दल जाणून घेऊया. त्यातला पहिला उपाय आहे तो म्हणजे या दिवशी आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे. असं केल्याने आपल्या कामांमध्ये जे काही अडथळे येत असतील ते दूर होतील आणि त्यासोबतच कालभैरव देवता देखील आपल्यावर प्रसन्न होतील. आपला दुसरा उपाय आहे तो म्हणजे या दिवशी भगवान शिवाची पूजा करण्यासाठी 21 बेलाच्या पानांवर आपल्याला चंदनाने ओम नमः शिवाय हे लिहायचे आहे आणि त्यानंतर मनामध्ये ओमचा उच्चार करताना भगवान शंकराला एक एक पान आपल्याला अर्पण हे करायचे आहे. असं केल्याने आपल्या ज्या काही मनोकामना असतील त्या सर्व या पूर्ण होतात. आपल्याला 21 बेलाची पानं घ्यायची आहे आणि त्यावर चंदनाने ओम नमः शिवाय असं लिहायचं आहे आणि त्यानंतर आपल्या मनामध्ये ओमचा उच्चार करतानाच भगवान शंकराला एक एक बेलाचे पान हे आपल्याला अर्पण करायचे आहे. असं केल्याने भगवान शिवासोबतच कालभैरव देवता सुद्धा आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्या ज्या काही सर्व मनोकामना आहेत त्या पूर्ण होत असतात. त्याचप्रमाणे कालाष्टमीच्या दिवशी कालभैरव जयंतीच्या दिवशी आपल्याला भगवान कालभैरवाला लिंबांची माळ ही अर्पण करायची आहे. लिंबांची माळ अर्पण करणं नाही जमलं तर निदान 5 लिंबू हे आपल्याला कालभैरवाला अर्पण हे करायचे आहे. असे केल्याने सुद्धा भगवान कालभैरव हे आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला आपल्या जीवनामध्ये अपार संपत्ती, यश आणि कीर्ती मिळावी यासाठी आपल्याला आशीर्वाद हा देत असतात. त्याचप्रमाणे पुढचा उपाय आहे कालभैरव जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून आपल्याला कालभैरव मंदिरामध्ये जाऊन कालभैरव देवतेला गुलाल, तांदूळ, निळी फुले आणि सिंदूर हे अर्पण करायचे आहे. यामुळे सुद्धा कालभैरव देवता ही आपल्यावर प्रसन्न होते आणि यामुळे आपल्याला जो काही शत्रूंचा त्रास हा होत असतो तो त्रास कमी हा होतो आणि आपल्या शत्रूंचा पराभव हा होत असतो.
पुढचा उपाय म्हणजे कालाष्टमीच्या दिवशी कालभैरव जयंतीच्या दिवशी काळ्या कुत्र्याला गोड पोळी ही खायला दिली पाहिजे। असं केल्याने भगवान कालभैरव तर प्रसन्न होतातच, त्यासोबतच शनिदेवसुद्धा आपल्यावर प्रसन्न होत असतात। आणि जर या दिवशी आपल्याला काळा कुत्रा नाही दिसला तर कोणत्याही कुत्र्याला आपल्याला पोळी किंवा भाकरीही खायला द्यायची आहे। यामुळे आपल्या कुंडलीतील शनी आणि केतू दोष जे काही असतात ते दूर होत असतात। तुम्हाला सुद्धा जर तुमच्या हातात घेतलेल्या प्रत्येक कामामध्ये अपयश येत असेल तर तुम्ही कालभैरव जयंतीच्या दिवशी मी या सांगितलेल्या उपायांपैकी तुम्हाला जो शक्य होईल तो उपाय तुम्ही नक्की करून बघा। हे उपाय केल्याने कालभैरव देवता तुमच्यावर प्रसन्न होईल आणि तुमच्या कामामध्ये ज्या काही अडचणी येत असतील त्या दूर होतील। तर याप्रमाणे मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये कालभैरव जयंतीचे काय महत्त्व आहे आणि त्यासोबतच आपल्याला कालभैरव जयंतीला कोणते उपाय करायचे आहे याबद्दल संपूर्ण माहितीही दिली आहे। आणि आता या छोट्याशा माहितीसोबत आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबूया। चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर जरूर करा। आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।